मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये जो मराठी विरुद्ध हिंदी आणि हिंदी सक्तीचा विषय झाला. मुळात हिंदी सक्ती ही पहिलीपासून असावी की नसावी, ती पाचवीपासून असावी का? सरकार म्हणून एक विचार असू शकतो, पक्ष म्हणून तुमचा विचार काय? खरं तर काय आहे की या संदर्भामध्ये जे केंद्रामध्ये ज्या पद्धतीने त्रिभाषा पद्धतीचा जो विचार केला गेला ते 10-12 वर्ष या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आहे. आणि तो विचार केल्यानंतर का करावा, कशासाठी करावा या संदर्भात सुद्धा अनेक वेळेला चर्चा झाल्या. आता या सगळ्या चर्चा झाल्यानंतर सुद्धा परत मग त्याच विषयावरती जर आपण येत असू तर त्याला फक्त राजकारण म्हणून त्याच्याकडे विचार करावा असंच मला माझ्यासारख्याला वाटतं. परंतु तरीसुद्धा देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये अतिशय शांतपणे कुठेही इगो न ठेवता स्वतःचा तो GR जो आहे तो GR माघार घेतली. माघार घेऊन त्या संदर्भामध्ये असं मत व्यक्त केलं की या संदर्भातला एक अभ्यास गट हा तयार करावा आणि तो अभ्यास गट या संदर्भातला पूर्ण अभ्यास करेल. अभ्यास करून जे त्यांचं अहवाल असेल, मत असेल ते मत हे मांडेल आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल, जो योग्य असेल अयोग्य असेल त्याची आपण चर्चा करू.